बघा सकाळी उतरतेस ना, पण तुम्ही जीवनात जर भगवान परमात्म्याचं नाव घेतलं ना तर आपलं आयुष्य हे बघा, दारू पिल्याने आपलं आयुष्य बर्बाद होतं दादा, काय बर्बाद होत असतं. आपण जर एक बार हरिनामाचा प्याला जर पेला ना आपली जिंदगी सुधरून जात असते. एका गावामध्ये असंच मी कीर्तना गेल्याच्या नंतर मी सांगितलं कीर्तनात, दादा दारू पीत जाऊ नका, दारू फार वाईट असते. मग कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजी माझ्याकडे आली आणि म्हणायला लागली की ताई आमच्या घरी आमचे मालक खूप दारू पितात, चला तरी आमच्या घरी त्यांना समजून सांगा. मला नेलं ताईंनी, त्या आजींनी, आणि त्यांच्या इथे गेल्याच्या नंतर बसले. त्या आजींनी चहा वगैरे केला, चहा वगैरे पेला आणि बाबा आले. बाबांना म्हटलं बाबा दारू नका ना पीत जाऊ, दारू फार वाईट आहे. काय म्हटले बाबा असं काय ऐकणार नाहीत. मी आजींना म्हटलं आजी 2 ग्लास घेऊन या, एक दुधाचा ग्लास घेऊन या आणि एक पाण्याचा, एक दारूचा ग्लास घेऊन या. आजी आले एक दारूचा ग्लास घेऊन आणि एक दुधाचा ग्लास घेऊन, आणि मी 2 लाईटाचे किडे घेतले. काय घेतलं? 2 लाईटाचे किडे घेतले, एक दारूच्या ग्लासमध्ये टाकला आणि एक दुधाच्या ग्लासमध्ये टाकला. पण जो दारूच्या ग्लासमध्ये टाकला होता तो एका सेकंदाच्या आतच मेला, आणि त्या दुधाच्या ग्लासमध्ये टाकलेला आहे ना तो जिवंत राहिला. मी बाबाला सांगितलं बाबा बघा दारू एवढी वाईट असते. तो किडा लगेच मेला, पण दारूच्या ग्लासमधला लगेच मेला, पण दुधाच्या ग्लासमधला जिवंत आहे. ते बाबा मला म्हटले ताई आता मी दुप्पट पिणार. काय म्हणाले? दुप्पट पिणार. म्हटलं बाबा मी म्हणते की दारू फार वाईट आहे, दारू पिऊ नका. ते बाबा म्हणतात दुप्पट पिणार. म्हटलं पण का पिणार दुप्पट? त्या आजी मला म्हणतील महाराजांना आलून काय फायदा झाला नाही ना दुप्पट प्यायला लावली. पण ते बाबा मला काय म्हटले ताई मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. म्हणलं बाबा काय माहीत नव्हतं? तेव्हा ते बाबा म्हटले मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं, दारू पिणे किडामुंग्याचं काम आहे, त्याच्यासाठी मर्दच लागतो. काय म्हणाले? मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं दारू पिणे किडामुंग्याचं काम आहे, त्यासाठी मर्दच लागतो. विठ्ठल विठ्ठल एवढी दारू वाईट आहे, पण दारू पिणाऱ्याच्या नादीत माणसाने कधी लागू नये दादा. एवढे दारू पिणारे वाईट आहेत. एकाने काय झालं, त्याच्या बायकोला त्याच्या माहेराहून एक बकरी दिली होती, आणि हा दारू प्यायचा नशेत एक दिवस त्याची मित्रमंडळी म्हणाले अरे तुझ्या घरी तू आम्हाला पार्टी द्यायचीस. काय म्हटले? तू पार्टी द्यायचीस. तेव्हा तो म्हटला ठीक आहे रात्री आपण 12 वाजता पार्टी करू. सगळे झोपल्याच्या नंतर त्याला वाटलं आता बायको झोपली, बायकोच्या मुकाट्या आपण काय शेळीला घेऊन जायचं. दारूच्या नशेत होता. त्यांनी काय केलं रात्रीचं, एकीकडून कुत्रं होतं आणि एका दावणीला शेळी होती. रात्रीच त्यांनी नेलं, पार्टी वगैरे केली. सकाळी नशा उतरल्याच्या नंतर घरी आला, बघतो तर दारात शेळी तशीच. तेव्हा बायकोला म्हणायला लागला अरे आपली हे कुठं, आपली शेळी तर मी रात्रीच नेली होती, आज काय झालं? तेव्हा ती म्हणाली अहो तुम्ही पार्टी करायला गेले ते ठीक होतं, पण रात्री कुत्र घेऊन कुठे गेले? म्हणजे दारूच्या नशेत त्यांनी शेळी म्हणून काय नेलं, कुत्रच नेलं आणि तिकडे पार्टी केली. एवढे दारू पिणारे एवढे नशेत असतात दादा. विठ्ठल म्हणून दारू पिणारे काय करतील म्हणून सांगताच येणार नाही. पण मला सांगायचं काय, जन्माला आलोत आणि या जन्माचं सार्थक आपण केलं पाहिजे. संसारात गुंतून काही होणार नाही हो. संसारात राहून जर आपण हे केलं ना तर आपल्या संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो. पण बरेच जण म्हणतात की संसारात राहून करता येत नाही. अहो आपण जर कामामध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतलं करता येतं, आणि आपण संसारात गुंतून राहतो. पण अभंगाचे 3ऱ्या चरणात संसारी जीव वेगू करी, आसोनी संसारी जीव आसोनी संसारी जीव करे, आसोनी संसारी जीव करे, आसोनी संसारी जीव करे, आसोनी संसारी जीव आसोनी संसारी सदा
सोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा संसारात राहून सुद्धा भगवंताचं नाव आपल्याला घेता येतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल जसे की संत महात्मे संसारात राहून सुद्धा परमार्थ करत होते. माझे तुकोबर आहे संसारात राहून परमार्थ करत होते पण संसारापासून अलिप्त राहत होते. किती संसारापासून अलिप्त होते म्हणून तर ते एवढं नामस्मरण करत होते. म्हणून संसारात माणसाने संसारात राहावं पण संसारात असून नसल्यासारखं राहावं. संसारी असावे आसोनी असावे भजना करावे एक वेळा भजना करावे वेळोवेळा संसारी असावे आसोनी असावे भजना करावे वेळोवेळा भजना करावे आज काय आज महाशिवरात्री. मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. ते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, झोपू नका. कारण माहिती आहे देवाचं जर सांगत असलं ना माणसांना झोप येते आणि हसवलं ना जर लोकांना झोप येत नाही. पण मी आज तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. ते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. बघा एका महादेव शिवलिंग मस्त बसले होते. रिद्धी सिद्धी होत्या. सगळे भजन करत होते. सगळे देव गांधर्व भजन करत होते. गणपती बाप्पा वारा घालत होते. आणि अशा भजनामध्ये रंग झालेल्या माझ्या पार्वती माता महादेवाला भगवान शंकराला म्हणतात की अशी काहीतरी कथा सांगा की आपल्या जे पापी लोक आहेत त्यांचा उद्धार होईल, तुमच्या चरणाजवळ येतील, नामस्मरण करतील. अशी काहीतरी कथा आहे. कथा सांगा. आज महाशिवरात्री आहे. आपण उपवास सगळ्यांनी पकडलाच असेल. महादेवाच्या दर्शनाला गेलाच असताना बघा एका गावामध्ये कांचन नगरीमध्ये सोमदत्त नावाचा राजा होता. काय सोमदत्त नावाचा राजा होता. एवढा श्रीमंत की रिद्धी सिद्धी सुद्धा त्याच्या घरी चाकरी करत होत्या. एवढा श्रीमंत तो राजा होता. आणि त्याला एकूण 500 बायका होत्या. किती 500 बायका होत्या. त्यातल्या 2 पतिव्रता होत्या आणि बाकीच्या सगळ्या जार कर्म करणाऱ्या होत्या. आणि कारण त्याला वाटलं की संसारात गुंतून राहिलेला काही अर्थ नाही. कारण आपल्याला जे संसारात माया मोह आशय सगळं निर्माण होते आपल्यात आणि म्हणून या संसारापासून अलिप्त राहणं बरं आहे. आणि जीवनात जसं आपल्याला कर्म आहे तसंच आपल्याला भोगावं लागतं. कारण की प्रजेने जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. शिष्याने पाप केलं तर गुरूंना भोगावं लागतं. म्हणून जसे ज्याचे कर्म तसे त्याला भोगावं लागतं. म्हणून काही काळानंतर तो राजा मेला आणि त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. कारण जसे ज्याचे कर्म तसे त्याला प्राप्त असते. कारण जसं ज्याचे कर्म आहे तसं त्याला भोगावं लागतं. तो राजा दुसऱ्या जन्मात हरण झाला आणि त्याच्या त्या 2 पतिव्रता बायका होत्या त्या 2 हरणी झाल्या. आणि हरणी झाल्याच्या नंतर बघा पुढं काय झाला. नामा म्हणे पुढे काय झाली गती, गतीची सांगती ऐका बरे. एक भूतसेन नावाचा राजा इंद्राच्या सेवेत चाकरी करत होता. काय चाकरी करत असताना काहीतरी सेवेत कमी झाल्यामुळे त्याला इंद्राने श्राप दिला की तू भिल्ल होशील. काय श्राप दिला? तू भिल्ल होशील. आणि तो भूतसेन नावाचा चाकर दुसऱ्या जन्मामध्ये काय झाला? भिल्ल झाला. त्याचं नाव चंड भिल्ल असे ठेवण्यात आले. आणि आता भिल्ल झाल्यामुळे जंगलामध्ये जायचा, शिकार वगैरे करायचा. हळूहळू मोठा झाला, लग्न झाले, मुलं बाळ वगैरे झाले. आणि शिकारी करत असताना एक दिवस त्याला काहीच मिळत नव्हतं. म्हणून तो जंगलामध्ये जाळी टाकून बसला आणि समोर एक बेलाचे झाड होते. ते बेलाचं झाड त्याच्या डोळ्यात येऊ लागले म्हणून तो काय करला, बाण हाताला धरला आणि हळूहळू त्या बाणाने ते बेलाचे पान तोडू लागला आणि ते बेलाचे पान खाली शिवलिंगावर पडू लागले. असे करता करता अनेक बेलाची पूजा त्याच्याकडून सहज घडली. तो काय करत होता, ते झाड आडवे येत होता म्हणून ते बेलाचे पान खाली पाडत होता. पण ते शिवलिंग त्याला प्रसन्न झाले आणि यमाला त्याच्याकडे पाठवले. आणि यमाला म्हटले त्याच्याकडे जा. तेव्हा त्या भिल्लाला विचारलं, अरे
मला भगवान शंकरांनी तुझ्याकडे पाठवले, कारण की आज शिवरात्र असून तुला दिवसाचा उपवास घडलाय आणि तू बेलाचे पान एवढे माझ्या शिवलिंगाला महादेवाला वाहिलेस, म्हणून मला महादेवाने तुझ्याकडे पाठवले आहे. तुला काय हवंय ते माग. तेव्हा तो भिल्ल मूर्ख असल्यामुळे तो काही मागला. तो काय म्हणला की मला हरण पक्षी यांची भाषा कळावी एवढा आशीर्वाद द्या आणि तुम्ही निघून जा. असे म्हणून ते यम निघून गेले, त्याला आशीर्वाद दिला. आणि थोड्या वेळानंतर एक हरण, म्हणजे ते हरण पाणी पिण्याकरता आलं. त्यांनी काही जाळी पाहिली नाही. तो हरण त्या जाळ्यामध्ये अडकला आणि काही काळानंतर त्याची बायको आली. बायको रडायला लागली, अरे आपले पती या जाळ्यामध्ये अडकल्यात, कसं काढायचं. तेव्हा ती म्हणाली, अरे आपल्या वाचून काही प्रयत्न होणार नाहीत. हरण त्याला म्हणायला लागले की मला पण तुमच्यासोबत घेऊन जा, कारण जसं आपलं कर्म आहे तसं आपलं भोग आपल्याला तसं भोगावंच लागेल, म्हणून मला तुमच्यासोबत घेऊन जा. अशा धर्मशास्त्राच्या गोष्टी त्यांच्या सुरू होत्या. आणि तो म्हणायला लागला, अरे एवढे पक्षी असून सुद्धा यांच्या धर्मशास्त्राच्या गोष्टी चालल्यात. तो भिल्ल त्यांच्या हळूच गोष्टी ऐकू लागला. आणि थोड्या वेळात दुसरी हरणी आली. ती सुद्धा रडू लागली आणि म्हणाली, मला सुद्धा तुमच्या सोबत येऊ द्या. आणि असं करून बराच काळ गेला. तेव्हा तो हरिण म्हटला, अरे तुम्ही घरी जा, तुमचे पाडसे त्यांना दूध पाजा, ते रडतील. तेव्हा ती हरणी काय ऐकायला तयार नाही. तेव्हा ती म्हणली, नाही महाराज, आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, कारण की आम्हाला पाप लागल. तुम्ही आम्हाला तुम्ही सोडून जाताना आम्ही कसं राहायचं. तेव्हा ती हरणी काही यायला तयार नाही. तेव्हा तो भिल्ल त्यांच्या गोष्टी ऐकत असताना काय म्हणतो बघा, आणि तो हरिण म्हणतो तुम्ही घरी जा, पण ती काही यायला तयार नाही. एक लहान हरणी ती म्हणाली, अरे तू माझ्यापेक्षा मोठी आहेस, तू जा आणि पाडसांना त्यांचं पालन पोषण कर, त्यांना सांभाळ आणि त्यांना तू दूध पाजून ये. तेव्हा ती घरी गेली आणि पाडसांनाही झालेली हकीकत सांगू लागली. तेव्हा पाडसे म्हणाले, आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत यायचंय. असे म्हणून सगळे त्यांच्याकडे गेले. आणि त्या हरणाला तहान लागलेली होती. तो हरण ते भिल्ल त्यांना मारणार, तेवढ्यात ती सौभाग्यवती हरणी म्हणाली की हो, त्यांच्या अगोदर आम्हाला मारा, कारण आम्ही सौभाग्य त्याला प्राप्त होतो. त्यांना मारू नका, कारण त्यांना तहान लागलेली आहे. तुम्हाला सुद्धा त्यांचं पाप लागन, कारण की एक पक्षी पाण्याविना तडपत आहे आणि त्यांना तुम्ही पाणी पाजू देत नाहीत. तेव्हा तो म्हणाला, ती हरणी म्हणाली, आम्ही पाणी पिऊन येऊ, तोपर्यंत आम्ही कुठंच जाणार नाहीत, तुम्ही इथंच थांबा. तेव्हा तो पुन्हा बाण जोडू लागला. त्यावेळेस ती म्हणाली, आम्ही खरं बोलतो, तुम्हाला कुठंच सोडून जाणार नाहीत, पण आम्ही जर खोटं बोललो तर आम्हाला स्वर्गात नरकात गेल्यानंतर आम्हाला परत भोगावं लागेल, कारण की पाप करणं हे वरी गेल्याचं नंतर आपल्याला खूप भोगावं लागतं. खोटं बोलायचं नंतर सुद्धा वरचे यम कसं त्रास देते हे माहीत नाही, कारण कोणत्याही जन्माला प्राप्त आपल्या जन्माला घालतात, काही करतात. हरणीच्या जन्माला घालतात, परत बकऱ्याच्या जन्माला घालतात. असं म्हणून आम्ही खोटं बोलणार नाहीत, आम्ही खरं सांगत आहोत. आम्ही पाणी पिऊन येऊस तर थांबा. त्यावेळेस तो भिल्ल नावाचा, भूतसेन नावाचा तो भिल्ल होता ना, त्याला पश्चाताप झाला आणि तो म्हणू लागला, अरे हे पक्षी असून सुद्धा आपण यांना हे करतो, त्यांनी खरं बोलतायत. त्यावेळेस तो म्हणला, मी तुम्हाला मारणार नाही. पण ते म्हणाले, अरे तुझे मुलं बाळ वाट पाहत असतील, तू आम्हाला घेऊन जा. पण तो भिल्ल काही घेऊन गेला नाही. तो भिल्ल घरी गेला, पण ते हरण त्याच्या पाठीमागे गेले. पाठीमागे गेल्याच्या नंतर भगवान शंकरांनी हे पाहिलं, अरे प्राणी असून सुद्धा एवढं खरंच बोलले आणि त्यांच्या मागं गेले. म्हणून महाशिवरात्रीची कथा, तेव्हा महादेव प्रसन्न झाले आणि त्या 5ही जणांना विमान पाठवले भगवान शंकरांनी. आणि तेव्हा भगवान शंकर म्हटले, असं तू संसारात गुंतून राहू नको, तुला मी शिवपुरीत नेहीन, माझ्या सोबत नेहीन. म्हणून ही एवढी शिवरात्रीची कथा आहे. महाशिवरात्रीचं एवढं निमित्त आहे. आपण म्हणतो महाशिवरात्री म्हणजे काय, म्हणजे महादेव पार्वतीचे लग्न हे तर आहेत, पण महाशिवरात्री केव्हापासून केली जाते. पहिली शिवरात्री पूजा कोणी केली होती, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी केली होती. त्या रात्री त्यांनी शिवपूजा केली होती. त्या दिवशीपासून शिव महापुराण महाशिवरात्री साजरी केली जाते. त्या दिवशीपासून ह्या पूजेला महाशिवरात्री नाव असं पडलेलं आहे. तेव्हापासून ही महाशिवरात्री साजरी केली जाते. विठ्ठल एवढं महाशिवरात्रीचं व्रत आहे आणि एवढी महाशिवरात्रीची
कथा आहे. म्हणून माणसांनी काय करावं काय नाही, जसं पक्षी असूनही त्यांनी देवाचे नामस्मरण केलं, खरं ठरले. म्हणून भगवान शंकरांनी त्यांना विमान पाठवले. म्हणून काय करायचे बघा, एक श्लोक आहे, सौराष्ट्रे सोमनाथमचं श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्य महाकालम ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथम च डाकिन्याम भीमाशंकरम सेतुबंदे तु रामेशम नागेशम दरुकावने वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदारम घृष्णेशम च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेन्नरा सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. 7 जन्माचं पाप हे आपलं नष्ट होत असतं. म्हणून शिवरात्रीचं व्रत हे सगळ्यांनी केलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल